आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि असे बरेच कुटुंब आज विवंचनेत आहेत की नेमकं करायचं काय। पीक गेल्यामुळे आर्थिक अडचण मोठी आहे। बरेच जण कदाचित विचार करतायत की एखाद वर्ष पुढे लग्न कार्य ढकलावं। काही जण खाजगी सावकाराकडनं पैसे घेण्याचा विचार करतायत आणि अजून आर्थिक अडचणीमध्ये ते येऊ शकतात। या सर्व पार्श्वभूमीवरती आम्ही विचार केला। अनेक असे विषय समोर आल्यानंतर आम्ही असा निर्णय घेतलाय की धाराशिव जिल्ह्यातल्या 8ही तालुक्यांमध्ये आपण सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करायचा। 8ही तालुक्यांमध्ये हा विवाह सोहळा जो आहे तो फेब्रुवारीमध्ये 6 आणि 7 तारखेला आयोजित करायचं ठरलंय। जे संबंधित कुटुंबीय आहेत त्यांनी त्यांच्या संबंधित तहसीलदारांकडे 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी अशी मी विनंती केलेली आहे। आणि एरवी जसे सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा होतात त्याच पद्धतीने करण्याचा आपला प्रयत्न आहे। हे करत असताना कुठल्या एकट्या दुकट्याचं हे काम नाही आहे, तर सामाजिक जबाबदारी बांधिलकी म्हणून वेगवेगळ्या NGOजना आपण बरोबर घेतोय, ट्रस्टना बरोबर घेतोय। मग ते तेरणा असेल, तुळजाभवानी असेल, अनेक दानशूर लोक देखील पुढे येतील अशी अपेक्षा आहे। प्रशासन देखील आपल्याला याच्यामध्ये मदत करेल आणि जे काही आपण धाराशिवमध्ये आयोजित करतोय याबद्दलची माहिती शेजारच्या आणि अफेक्टेड जे जिल्हे आहेत जिथे अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील आपण कळवतोय, जेणेकरून त्यांच्या जिल्ह्यात त्यांना देखील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करता येतील। मला खात्री आहे की अनेक जण या उपक्रमामध्ये सहकार्य करतील आणि मला खात्री आहे की अडचणीच्या काळामध्ये अशी आपण मदत करणं हे गरजेचं आहे। आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिथे लग्न कार्य ठरलं होतं असे कुटुंब या संधीच्या माध्यमातून सहकार्य जे आहे ते त्यांना मिळू शकेल असं मला वाटतंय। आपण या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या घटकांना बरोबर घ्यायचा प्रयत्न करतोय आणि तहसीलदारांचं नाव सांगण्यामागचं कारण एवढंच आहे की एकत्रित ज्यांची इच्छा आहे, ज्या कुटुंबाची इच्छा आहे या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची, त्यांची नोंदणी एका ठिकाणी व्हावी एवढ्यापुरतं मर्यादित आहे। सरकारी कुठला निधी वापरण्याचं नियोजन नाही आहे। आपल्याला आठवत असेल की काही वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थितीमध्ये आपले जे चॅरिटी कमिशनर आहेत त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे विवाह सोहळे आपण अरेंज केले होते साधारण त्या धर्तीवरती, परंतु सरकारी मदत, आर्थिक मदत न घेता आम्ही सर्वजण मिळून हा उपक्रम जो आहे तो राबवायचं ठरवलं आहे। साधारणपणे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळे जेव्हा अरेंज केले जातात तेव्हा नवदाम्पत्याला काही भेटवस्तू देणं, संसार उपयोगी काही साधनं उपलब्ध करून देणं ही जी प्रक्रिया असते ती निश्चितपणे केली जाईल। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा।